नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे 2 भाज्यांची रेसिपी. बोंबील बटाट्याची भाजी आणि बॉईल अंड्याची भुर्जी बनवून दाखवणार आहे. तर चला रेसिपी सांगते. काय साहित्य लागतं ते पाहूया. कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. एक मोठा चिरून कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. एक मोठा टोमॅटो चिरून घेतलाय, कढीपत्ता, लसूण ठेचून घेतलंय. नाही तर मी कैरी घेतलेली आहे, सालटी जरा सोलून घेतलेली आहे. आणि इथे बारीक बोंबील घेतलेले आहेत. थोडंसं कोमट गरम पाणी केलेलं आहे. 5 मिनिटं आपण असं भिजत ठेवूया, म्हणजे कुठे माती असेल तर निघून जाईल. इथे मसाले लागणार आहेत, तेल, मीठ. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. तेल थोडंसं जास्त टाकते, म्हणजे बोंबीलच्या भाजीला खूप छान असं टेस्ट येतो. तेल थोडं गरम झालं की मी लगेच कढीपत्ता टाकून घेते आणि लसूण टाकून घेते. लसूण लाल झालेला आहे, कांदा टाकून घेते लगेच. आता तो पण आपल्याला छान असं परतायचा आहे. कांदा लाल झालेला होता तेव्हाच टोमॅटो टाकला आता मी. आता हा पण टोमॅटो थोडासा मऊ होऊन द्यायचा, कांदा जास्त लाल नाही करायचा. बाकीचे मसाले आपण सर्व आता टाकून घेऊया. हळदी पावडर, तिखट आवडीप्रमाणे टाकायचा, किती तिखट हवं आहे. तर थोडे धणे पावडर पण टाकून घेते, छान टेस्ट येते. थोडंसं जिरा पावडर टाकून घेते आणि गरम मसाला. आता गॅस बारीक ठेवायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया फोडणीमध्ये, छान स्वाद येतो. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजीमध्ये. आता छान असं मिक्स करायचं आहे. ग्रेव्हीला पण छान तेल सुटलेलं आहे, बघू शकता. आता बोंबील स्वच्छ धुवून घेतलेत आणि एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे. एवढे तुकडे ठेवलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे. आता ते मी टाकून घेते आणि छान आपल्याला अशी भाजी मिक्स करायची आहे. आणि ही भाजी आपल्याला पूर्ण अशी वाफेवरच शिजून घ्यायची आहे. वरती झाकण ठेवायचं आहे आणि पाणी ठेवायचं आहे ताटावरती. आणि पाणी टाकायचं नाही अजिबात, असं वाफेवर छान शिजून घ्यायची, खूप छान स्वाद येतो. लगेच एक कैरी कापून घेतले, ती पण टाकूया आपण आणि लगेच आपण झाकण ठेवूया. आणि त्याच्यावरती मी असं पाणी ठेवते वाफेवर, तर छान अशी भाजी आपली शिजेल. दाखवते तुम्हाला नंतर शिजले का. भाजी शिजले का आपण बघूया, झाकण काढून बघूया. तर झाकणावर पाणी ठेवलं होतं मी आणि गॅस बारीकच होता. बटाटा शिजलाय का बघूया. बटाटा पण छान शिजलेला आहे. आता गॅस बंद करूया, भाजी आपली शिजलेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया वरतून मस्तपैकी. आता आपण बॉईल अंड्याची भुर्जी बनवणार आहोत. तर 5 अंडी घेतलेली आहेत, उकडून घेतलेली आहेत, चांगले बॉईल करून घेतलेले आहेत. ते आलं लसूण पेस्ट लागणार आहे, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा चिरून घेतलेला आहे, मसाले, तेल, मीठ हे सर्व लागणार आहे फोडणीसाठी. कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेऊया. भुर्जीसाठी टाकलेला आहे. कढीपत्ता टाकून घेऊया फोडणीसाठी. लगेच कांदा टाकून घेऊया. पण कांदा पण छान असा परतायचा आहे, दाखवते. गोल्डन असतोपर्यंत परतायचा आहे. कांदा थोडासा लाल झाला की टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण आपल्याला छान असं परतायचं आहे, मऊ असतोपर्यंत. टोमॅटो मऊ झालेला आहे. आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया थोडीशी. आता हे पण आपल्याला छान असं परतायचं आहे 1 मिनिटभर. गॅस थोडा बारीक ठेवायचा आहे. बाकीचे सर्व मसाले टाकून घेऊया. खड टाकते, लाल तिखट, धणे पावडर, थोडीशी जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकूया. आता हे बारीक गॅसवर आपल्याला परतायचा आहे. कोथिंबीर टाकूया. गॅस बारीकच ठेवायचा आहे. लगेच आपण हे अंडीचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते पण आपण टाकून घेऊया आणि छान अशी भुर्जी तयार होते. एकदम हलक्या हाताने आपल्याला असं फिरवायचं आहे, मिक्स करायची आहे भाजी. तर चवीनुसार मस्त मीठ टाकूया आपण आणि असं मिक्स करून घेऊया. 2 मिनिटभर आपण चांगलं अशी वाफ काढून घेऊया, झाकण नाही ठेवायचं. आणि मग गॅस बंद करूया. मग झाली आपली अशी अंड्याची भुर्जी तयार. आता दोन्ही भाज्या आपल्या बनवून झालेल्या आहेत, बोंबील बटाट्याची आणि अंडा भुर्जी. बघू शकता. 2 भाज्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.